तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटी मध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। संपर्क 9130 711 811। नमस्कार, जय श्रीराम। मी साक्षी संतोष आव्हाड, सूर्यवंशी, प्रभाग क्रमांक 13, शिवसेना अधिकृत उमेदवार। मी प्रभागात फिरत असताना तिथला माझ्या आणि सर्व प्रभागांमधला आरक्षण हा फार मोठा विषय आहे। तर आरक्षण हा गेल्या 40 वर्षांपासून जो विषय त्यांनी सोडवला नाही तो आम्ही आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवणार आहोत। तसेच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे जे नगर विकास खातं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथला सर्व विकास हा करणार आहोत। तिथला म्हाळुंगी पुलाचा विषय, तिथला जो अस्वच्छतेचा विषय, महिला असुरक्षिततेचा विषय, तो आम्ही चारही बाजूने कॅमेरे CCTV लावून तो सोडवणार आहोत। आणि तिथला म्हणजे वृद्धांसाठी संजय गांधी निराधार योजना, आणखी वेगवेगळ्या कोणत्या ज्या योजना असतील त्या आम्ही अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांना उपलब्ध करून देणार आहोत। तसेच तिथे असणारा ड्रेनेजचा विषय, धुळीचा विषय, लाईटचा विषय, तो पण आम्ही सोडवणार आहोत। आणि अमोल भाऊंनी प्रभाग क्रमांक 13 मधून 3 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे। आणि तुम्ही सर्वसामान्य जनतेने जर मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून आम्ही आणखी निधी उपलब्ध करून देऊ। तिथे सुख सुविधा आणि आणखी रस्त्याचं काम, वेगवेगळ्या प्रकारचे जे कामं आहेत राहिलेले ते आम्ही करणार आहोत। तिथे जो आहे घरकुलाचा विषय, काहींना घरकुल मान्य होऊन ते आलेलं नाही, ते आम्ही अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली घरकुलचा विषयही सोडवणार आहोत। मी मतदारांना आव्हान करू इच्छिते, नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सुवर्णाताई खताळ, नगरसेवक पदासाठी मी साक्षी संतोष आव्हाड आणि सागर नारायण गोईल, आम्ही महायुतीचे उमेदवार। आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे मी सर्वसामान्य जनतेला आव्हान करत आहे। आणि जे 2 डिसेंबरला जे बाहेर असतील त्यांनी पण येऊन आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा असं मी सर्वांना नम्र विनंती करते। शिवसैनिक म्हणून आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्यावेळेस असं जाणवलं की अनेक रहिवासी घरांवरती किंवा आपल्या वार्ड क्रमांक 13 मधील शेतजमिनींवरती, गोरगरिबांच्या घरावरती आरक्षण नावाचा जो बकासूर आहे तो बकासूर गेल्या 40 वर्षापासून गब्बार होऊन झालेला आहे। त्या गब्बराला दहन करण्याचा अतिशय योग्य मुहूर्त म्हणजे आत्ता आली होऊ घातलेली 8 दिवसांवरती जी नगरपालिकेची मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यासारखा अतिशय योग्य मुहूर्त असा कोणता नाही। सर्वात प्रथम आम्ही जो आरक्षणाचा जो विषय आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, आदरणीय पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आदरणीय सर्वांचे लाडके भाऊ अमोल भाऊ खताळ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरक्षण नावाचा बकासूर हा पहिले एका ती सत्ता आल्यानंतर महायुतीची आम्ही पहिला आरक्षणाचा विषय मार्गी लावला। कालच माननीय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील ज्यावेळेस पत्रकार बंधूंना ज्यावेळेस विरोधकांनी जो एक नेरेटिव्ह चालवला आहे की 2.0, तर तो 2.0च्या अगोदर 1.0 यांनी काय केला होता। आता आपले वाल्मिक समाजाचे काही आपले जे कॉलनीमध्ये जे गार्डन आहे त्या कॉलनीतले तिथं तुम्ही बघू शकता प्रचंड जे शहर स्वच्छ ठेवतात, मात्र त्यांचा परिसर काँग्रेसने जाणून बुजून दुर्लक्षित केलेला आहे। तिथल्या गार्डनाची इतकी प्रचंड अवस्था इतकी खराब आहे, तिथं एक मिनिट कोणी उभं राहू शकत नाही। तर आमच्या बंधू भगिनी आमच्याच 13 नंबर वार्डमध्ये येतात, आम्ही ती परिस्थिती बघितली, पत्रकार बंधूंना देखील दाखवली। तिथून म्हाळुंगी नदीचं जे कारखान्यातून जे वेस्टेज येतं ते पाणी सरळ गंगामाईला जाऊन मिळतं ना, तिथं कोणत्या प्रकारचे अंडरग्राऊंड यांना आत्तापर्यंत गटार करता आली, ते गटार ओपन ड्रेनेज आहे। परत ते जे गार्डन आहेत त्या गार्डन इथे मोकळ जनावरं फिरत आहेत। या छोट्या छोट्या गोष्टींचा शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जे 35 गार्डन केले म्हणतायत आणि आम्ही 35च्या 35 गार्डनची काय अवस्था आहे ते दाखवण्यासाठी आम्ही त्यांना तयार आहोत। हे बघा, आता झोपडपट्टीचा असं आहे की बराच मोठा परिसर हा आमच्या इथे झोपडपट्टी परिसर, साईनगर सारखा असेल, माधव टॉकीज परिसर असेल, इथे आम्हाला चांगल्या म्हाडाची स्कीम असेल किंवा घरकुल योजना असेल नगरपालिका,
ती देण्याचा प्रयत्न आमचा 100% आहे. परंतु तिथं आरक्षण जे घरावरती पडलेलं आहे, त्या घरावरती आरक्षण असल्यामुळे यांना घरकुल मंजूर होत नाही, त्याच्यानंतर त्यांना बँक लोन होत नाही, त्याची खरेदी विक्री होत नाही. हे जाणून बुजून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या त्या वॉर्डला दुर्लक्षित ठेवलेला आहे. ज्या वेळेस आम्हाला शिवसेना महायुतीला एक हाती सत्ता आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातून मिळेल, आम्ही सर्वात अगोदर हा आरक्षण नावाचा बकासुराचं दहन करू आणि पहिल्यांदा आम्ही त्या आरक्षण शहरातून शक्य होईल तितकं आरक्षण उठवू, शहराची सीमा वाढवण्याचा प्रयत्न करू, त्यांना स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न करू, त्यांना स्वच्छ रस्ते देण्याचा प्रयत्न करू, आणि काँक्रिटीकरणाचं हे करू आणि ड्रेनेजचा विषय गटारीचा तो मार्गी लावू. परत महिला सक्षमीकरणासाठी ज्या उपाययोजना देता येईल तेवढ्या आम्ही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू. 13 नंबर वॉर्डमध्येच नाही, सगळ्या 15 प्रभागापर्यंत आम्ही जास्तीत जास्त योजना शासनाच्या वरती आपलं केंद्रामध्ये आपले मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, यांच्या या त्रिमूर्तीखाली आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न अमोलभाऊ करत आहेत. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आणि शहरामध्ये वाढती वाहन जी वाहतूक वाढली त्यासाठी ट्रॅफिकचा हा विषय खूप मोठा आणि गंभीर आहे. अनेक वेळा निष्पाप लोकांना आपला नाहक जीव द्यावा लागतो. तर त्याचा हा जो मेजर विषय आहे की रस्ता जो आहे तो अरुंद झालेला आहे, तो रुंद करण्यासाठी आपण त्याची सीमा वाढवण्यासाठी आमदार अमोलभाऊ खताळ पाटील हे प्रयत्नशील आहेत. रस्त्याचा अजून आपल्याला काही त्याचं सीमा वाढवता आली तर नक्कीच ट्रॅफिकचा विषय सुटणार. शहरात अंतर्गत रस्त्यांची काही ठिकाणी खूप अवस्था आहे, याबद्दल आपण काय? आता असं आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघू शकता, अकोले नाक्यावरती देखील आहे, बायपासला देखील आहे. हे असं झालेलं आहे की पूर्वी झेडपी सदस्य जे होते त्यांनी ती अंडरग्राऊंड पाईपलाईन केली आणि मात्र तो रस्ता काही बुजवलेला नाही. आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागासोबत आदरणीय आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांचं बोलणं झालेलं आहे. या निवडणुकीनंतर शहरातील सगळे रस्ते जे नगरपालिका अंतर्गत येतात, सार्वजनिक PWDच्या अंतर्गत येतात, ते प्राधान्याने ते रस्त्यांचे काम 100% होणार. मी सर्व मतदार राजांना म्हणजे शहरातल्या सर्व मतदार राजांना नम्र आवाहन करतो की तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल, कोणी पुण्यामध्ये IT सेक्टरमध्ये कामाला, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला, तर सर्व बंधू भगिनींना नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो की लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संगमनेर शहराचा आता 2 तारखेला होणार आहे. तर आपण जास्तीत जास्त आता गव्हर्नमेंटमधली जे आहेत त्यांनी पोस्टलद्वारे आणि जे प्रायव्हेटमध्ये असतील त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आपल्या महायुतीचे अधिकृत शिवसेना पक्षाच्या सुवर्णाताई खताळ या शिवसेना धनुष्यबाणाकडून उभ्या आहेत, त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं. माझी पत्नी साक्षी ही धनुष्यबाणाकडून उभ्या आहे, माझा मित्र सागर भोईर हा कमळ या चिन्हावर उभा आहे. शिवसेना महायुतीला तुम्ही जास्तीत जास्त भरघोस मतदाररूपी प्रेम द्यावं असं मी नम्र विनंती करतो. प्रवरा फुटवेअर संगमनेर, सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स, कॅज्युअल्स, सॅन्डल्स, चप्पल्स, स्लीपर्स, बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. मेडिफिट, ऑर्थोकेअर, स्केचर्स, बाटा, बकारू, ली कूपर, वुडलँड, पॅरागॉन, रेडचीप, फ्रँकी, स्पार्क्स, कॅम्पस, कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर. ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर. संपर्क 8087 650 382 आणि 9011 777 128.